पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कांत्या एवढा माजू नकोस रे। माजणार आहे आत्माराम, मी लय माजणार आहे। तुला काय वाटतंय? मुक्ताचं लग्न होणार आहे? अरे मुक्ताचं लग्न होणारच नाहीये, पण सारंगचं लग्न होणार आहे, ते पण निंबळकराच्या आर्याशी। मुक्ता बिचारी घरी पोचते का नाही ते पण माहित नाही। भाईरू ये आत्मारामला पण बांध। आत्माराम खाली खाली खाली। अरे बसो बस। अरे सोड। ये बुसकाट तोंडाचा, तिचं नशीब तू नाही देवी आईनं लिहिलंय। मुक्ता घरी येणार, पण ती आली ना की आधी तुला इथंच उभा उभा जाळणार। एकदा वाचलंय तू, पण आता नाही। भक्ती असं नको बोलू। काय झाला ब्यागा पडत यात ग? आणि मुक्ताची भीती मला अजिबात दाखवू नको काय? अरे मुक्ता इथं पोचणारच नाहीये। मुक्ता नगरकरांच्या घरातून निघाली, पण तिच्या बरोबरची माणसं आहेत ना, तीच तिचा कर्दन काळा आहे तिला माहितच नाहीये। माझ्या मुक्ताला काही करू नका, दया करा माझ्यावर। ए आत्माराम गबे, आतावर तुझ्यावर लय दया केले। आत्माराम तू म्हणला तू यावर दया कर म्हणून दया करणार आहे मी। बाहेर जो पांडव घातलाय, हळदीचा एवढा खर्च केला तू, हळद लागणार, पण मुक्ताच्या अंगाला नाही, आर्याच्या अंगाला लागणार। आर्या इथून तयार होऊन नगरकरांच्या घरी जाणार आणि सारंगची विवाह बंधनात अडकणार। कसा? तोपर्यंत इथून हालायचं नाही काय? करा करा, लग्न करताय ना, करा। हालायचं नाही, चल भैरू। काय स्वप्न यांची? तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला। स्पष्ट सांगतोय, भाव पण वाटायचं। भाव लग्न प्रियांका चोप्रा नाही तर दीपिका पडुकोन बरोबर भाव। हो कांता शेठ, येडाय का तुम्ही? अशा दोघींचे झाल्यात, तू येडाय काय? त्यांची व्हायच्या आधी वाटायचं, पण कुठे आपली एवढी पोच? आणि हे हात वर करून कैरी काढायची अवकात नाही यांची, चालले चंद्राला शिवायला। हावरटा सारखी तू काढ, हो बाटली काढ। कांता शेठ हे बोललाय ना, लय भारी वाटलं मला। हे बघा, वडा 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 वडा। ये संपवू नको। हे सगळं काय?
काय प्रकार आहे हा सगळा? हा काय प्रकार आहे? मला काहीच समजत नाहीये. काय चाललंय हे? तुम्ही माई चेष्टा करताय ना? जसं मला लपायला सांगून त्यांची केली तसंच ना? नाही नाही, ही चेष्टा नाहीच आहे मुळी. या आधी होत होती ना, ती चेष्टा होती. काय मुक्ता, तुला आम्ही सून म्हणून स्वीकारलं, तुझे एवढे लाड केले, तुझ्यामुळं आम्ही बदललो वगैरे नाही. एवढंच काय नाही, तर तुमच्या दोघांच्या लग्नाचा जो घाट घातला ना, ती होती चेष्टा. म्हणजे तुम्ही लोक खरीच म्हणलं मला किळू पाहणाऱ्या मगरींची पाल कशी झाली? तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही यातून सही सलामत सुटाल का? राव दादांना सगळं कळलं ना, तर काय हालत करतील याचा विचार करा. पळता भुई थोडी होईल तुम्हाला. अरे हो रे दत्ता मामा, दादा आपलं काय करतील याचा विचार आपण केलाच नाही. याचा तर विचार आम्ही केलाच नाही, कारण हा प्लॅन दादांचाच होता. हे सगळं ढोंग होत, ढोंग. तू आमच्या घराला का त्रास दिलायस ना, त्याच्यावरचा हा जालिम उपाय वगैरे समज. आता या क्षणापासून तुला मी माझी सून म्हणून स्वीकारतो. तुमच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी छानपैकी नाश्ता, थालीपीठ, चहा घेऊन आलोय. पण दादा, तुम्ही आला असता तर. समजून घ्या मला, आहे ना, मी आहेच, मनाने तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही माणसं नाही आहात, सैतान आहात, सैतान. आजी बरोबर सांगत होत्या, विषाने तुडुंब भरलेलं हे शरीर कधीच बदलू शकत नाही. गरीबाचा चावा घेण्यासाठी सळसळणारे हे दात लचके तोडणारच. बिचारे मला पोटतिडकीने सांगत होत्या. मी त्यांचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. रावत साहेबाच्या या बदलावर माझा विश्वास बसत नाही. तो संशय काय माझ्या डोक्यातनं जाईना बघ. तुम्हा सगळ्या मूर्खांमध्ये ना आजीच शहाणी निघाली. मामा, मला आजीचं फार कौतुक वाटतंय बघ. हो, पण तिच्या कौतुकाचा काय फायदा? वेळ तर निघून गेली. तुम्ही दोघं घेण्याच्या कातडीत आहात. खरे सैतान आहात, सैतान. मला माहित आहे, त्या दिवस फटाक्याच्या स्फोटात मला मारायचा प्रयत्न हा तुमच्या दोघांचाच होता. अरे, ही तर हुशार निघाली. पण चल, तुला पण बरं झालं हे समजलं की आम्ही दोघे प्रचंड वाईट आहोत. पण त्यांच्यासाठी जे वाईट इराद्याने लोकांच्या घरात घुसतात. हे चोरट्या, कोण वाईट इराद्यानं कोणाच्या घरात घुसलंय ना, हे आधी स्वतःला विचारा. स्वतःच्या बायकोचं घर फुकणाऱ्यांनी मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. तडफड, समोरच्यावर आरोप करून सुटण्यासाठी चाललेली तडफड चालू आहे बिचारीची. पण काय करणार,
वेळ निघून गेली. मुक्ता, पुढच्या वर्षी तू किंवा तुझा तो फालतू बाप जर आमच्या घरी संबळ वाजवायला जर आलेच तर आमच्या घरची सून आर्या तुला पैसे दे. नगरकर घराची सून होण्याची लायकी नाहीये तुझी. तू फक्त संबळच वाजव. महाजाल याला म्हणतात, प्रचंड महाजाल. तर इथे असं घडणार आहे की तू इथे कैद राहणार आहेस आणि तिकडे तुझ्या जागी आर्या सारंगच्या शेजारी बसून त्याच्याशी लग्न करणार आहे. मामा, मला असं वाटतंय की तू फार तिला कन्फ्यूज केलंयस. अरे तिला समजेल अशा भाषेत तिला समजावायला पाहिजे की नाही. काय मुक्ता, आर्या तुझ्या जागेवर सारंग सोबत लग्नाला बसणार आहे आणि तिने घुंगट घेतलेला असणार आहे. तो तिला साथ देणार आहे शेवटपर्यंत. आठवतंय गोदामाईने काय सांगितलं होतं? परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे आणि गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत चेहरा कुणालाही दाखवू नकोस. म्हणजे त्या म्हणत होत्या की पदर घ्यायचा, नाहीतर दोघांच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. त्याला म्हणतात महाजाल. मी छोट्या मालकांच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून हा एवढा मोठा डाव रचला तुम्ही. तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती. हे जे तुम्ही केलंय ना, तुम्हाला भोगावंच लागणार आहे. हे हसणारे चेहरे लवकरच रडके होतील. एक दिवस स्वतःच्या हाताने तोंड जोडून घ्याल तुमचं. पण आता तोंड झोडून घेण्याची वेळ तुझ्यावर आली. पुढच्या काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील. दोघात अंतर ठेवायला भाग पाडणारा अंतरपाठ कायमचा दूर. मग सारंग माझ्या गळ्यात हार घाले, मंगळसूत्र घाले आणि मग माझ्या माझ्या भांगात कुंकू भरलाय कधीच. हे पण देवी आईच्या साक्षीनं. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झाले. त्यांची मन वेगळी आहेत, न श्वास न रंग. मी त्यांची पत्नी आहे. ते आपल्याला काही सोडणार नाहीत का? त्यांच्या बापाला पण सोडावं लागत. काही ना काही मार्ग नक्की सापडत. मला मुक्ताताईची लय काळजी वाटून राहिली. ते तिला काही करणार नाही ना ग. नाही, तिला काही नाही होणार. तिच्या सासरी काय चाललंय काही कळना झालंय. हे दोघं इकडं आलं होतं की त्यांना कुणी पाठवलं होतं आणि माणसं बदलले की नाटकं करतात. काहीच कळना झालंय. मला पण काही समजत नाहीये. पण मुक्ताला काय झालं ना,
तर मी एकेकाला सोडणार नाही. हा तर खरं काय ते फक्त मोठ्या मालकीत बाईच सांगू शकतात. तुमचा फोन आहे का तुमच्याकडं? मग मोठ्या मालकीन बाईंना फोन करता येईल का? काढणार कसा फोन बघते तर ये इकडं. तू बघते का? थांबा मी बघते. काढता येतो का बघते. इकडे पंडित आहे बघ पंडित. भैरू तुला सांगतो हे हे जे लोक आहेत ना यांच्या तशी काय ऐकू येते का? हा हो कांता शेठ काहीतरी डांगडिंग करायला लागली जी लोक डांगडिंगच करतो आता. चला चल चला. सापडला का नंबर? हा लाव लाव. हा वय लई राग आलाय तुला पण तू या हात उचलू शकत नाही ना. पण सापडी शिवाय राग शांत होणार नाही. मुक्ता मोठी आई सारंग दादाला हळद कधी लावायची? उद्या सकाळीच तयारी करायला हवी ग. आता त्याची हळद लावून झाली की त्याची उष्टी हळद आपल्याला मुक्ताकडे पाठवायची. आता घरी पोचले की नाही कुणास ठाऊक. मगाशी रेणुकाताईला केला होता फोन, 10 मिनिटात पोहोचू म्हणाले. हो का? मग आता पोचलीच असेल. तिच्या घरचे सगळे दारात उभं राहून तिची वाट बघत असतील. तो माझा आहे, मी त्याची पत्नी आहे हे तू आता या 4 भिंतींना सांग. नाही त्याचं काय ना, तुझी ही निर्जीव वाक्य या निर्जीव भिंतींना नक्की कळतील. एका झटक्यात श्रीमंत होण्याची तुझी सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आणखीन एक, तुला अजून जास्त त्रास व्हावा ना म्हणून सांगते, मला हळद सुद्धा लागणार आहे. हा पण ती माझ्या घरी नाही, तुझ्या घरी. आणि तुझे आई वडील स्वतः मला हळद लावणार. हा पण ते कसं हे मात्र नाही विचारायचं. चला तर मग तयारीला लागूया. हा चला. बिचारी. मला माहितीये एक वेळेस तू सारंग शिवाय जगू शकशील, पण या संबळाशिवाय नाही जगू शकणार ग. म्हणून हा तुझ्या सोबतच जाऊ दे. आणि तसही तुझी एकही आठवण आम्हाला आमच्या घराच्या आसपासही नको. या घराला सारंगला तुझी गरज आहे ग वहिनी.
रेणुकाताई, रेणुकाताई, तुम्ही दार